सर्व उपस्थित स्पर्धकांचंही स्वागत आणि या सखी सुगरण स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले 4 परीक्षक, प्रसिद्ध अभिनेते, आपले सगळ्यांचे लाडके असे 3 अभिनेते इथे मंचावर उपस्थित आहेत. कुशल बद्रिके सर, अंशुमन विचारे सर, संतोष जुवेकर सर, त्याचबरोबर प्रसिद्ध अशा शेफ असलेल्या आरती निजापकर मॅडम, त्याचबरोबर लोकमतचे नितीन खरे सर, ठाणे आर्ट गिल्डचे अध्यक्ष श्री महेश शानबाग सर आणि महाराष्ट्र बाजारपेठचे डॉक्टर कौतिक दांडगे, या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण मान्यवरांचा सत्कार करूया. विनंती करते मी आमचे विश्वस्त विजू माने सरांना विशेष भेट. यानंतर संतोष जुवेकर सर इकडे बघा समोर. सर समोर बघा. कौतिक सरांना विनंती आहे आपण आपली खास भेट त्यांना द्यावी. सर एक मिनिट. सर्वांची एकच बाजारपेठ, आपली हक्काची आणि सर्वांची एकच बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आपली महाराष्ट्र 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 बाजारपेठ. सर्वांची एकच बाजारपेठ, आपली हक्काची आणि सर्वांची एकच बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आपली महाराष्ट्र 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 बाजारपेठ. स्वावलंबी घे उंच भरारी बना इथे उद्योजिका. 36 जिल्हे 18 केचे ध्यास से हा आमचा. डॉक्टर कौतिक दांडगे सरांची प्रेरणादायी भेट. डॉक्टर कौतिक दांडगे सरांची प्रेरणादायी भेट. महाराष्ट्र बाजारपेठ आपली महाराष्ट्र बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आमची महाराष्ट्र बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आपली महाराष्ट्र बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आपली महाराष्ट्र बाजारपेठ.
विविधतेचे कार्यक्रम हे रंगले. करा खरेदी किराणा सामान मिळवा रेफरल थेट. करा खरेदी किराणा सामान मिळवा रेफरल थेट. महाराष्ट्र बाजारपेठ आमची महाराष्ट्र बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आपली 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 महाराष्ट्र बाजारपेठ. आपली हक्काची आणि सर्वांची एकच बाजारपेठ. आपली हक्काची आणि सर्वांची एकच बाजारपेठ. महाराष्ट्र बाजारपेठ आपली महाराष्ट्र 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 बाजारपेठ. स्वावलंबी घे उंच भरारी बना इथे उद्योजिका. 36 जिल्हे 18 किल्ले ध्यास से हा. आयोजित झाली आणि आज त्याचं परीक्षण करायला एवढी जबरदस्त फूडी मंडळी म्हणजे ज्यांना खायला आवडतं अशी मंडळी आहे. तर सगळ्या ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, ज्यांनी फक्त पाहिलं किंवा जे अजूनही पाहत आहेत त्यांना निकाल काढण्याच्या आधी, निकाल तर परीक्षकांनी लावलेला आहे आणि तो निकाल काढण्याच्या आधी बाजारपेठ म्हणजे नेमकं काय वगैरे असं काहीही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारावेत. म्हणजे हे स्टेज आणि तुमच्यात तसं अंतर राहणार नाही आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांना हिरमुसल्यासारखं होणार नाही की चला मला निदान प्रश्न विचारण्याची तरी संधी मिळाली. तर त्यामुळे मी काढायला नको होता. मी तुमच्या घरचा विषय काढला तर तुम्हाला किती पडेल विचार करा. जर असा मी डायरेक्ट सगळं बोलू शकत नाही, लोकमत आहे शेवटी. तर मी असं म्हटलं होतं की ठाण्यात शिफ्ट होताना मी शेगडीच्या जागी 2 मोबाईल बसवतो, एकीकडे झोमॅटो आणि एकीकडे स्विगी, हे कायम ठेवतो म्हटलं होतं. पण मी फुडी आहे, मला वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी खायला मजा येते. पाककलेचं असं परीक्षण नव्हतं केलं, पण त्याचाच एक कार्यक्रम होता, तिथे बक्षीस समारंभासाठी मी आलो होतो जो पाककलेच्या संदर्भाचा होता. मी तिथे जेवढे पदार्थ चांगले होते मला वाटतं त्याच्या 5 पट पदार्थ मी इथे चांगले. आणि मला म्हटलं की तुला डायजेशनसाठी हाजमोला आणतो. मी म्हटलं डायजेशनसाठी हाजमोला खायची पण जागा नाही राहिली, आता 1-2 किलोमीटर चालू घेऊ जरा. त्यामुळे तशा परीक्षणाची माझी ही पहिलीच वेळ. बरं मॅडम, मी तुमच्याकडे येतो का. तुम्ही तर सेलिब्रिटी शेफ आहात आता, पण या सगळ्या ज्या महिलांमध्ये आता तुम्हाला इतका वेळ लागला, म्हणजे रिझल्ट ठरवायला एवढा वेळ लागला की नक्की विजेता कोण, तर या सगळ्या महिलांना तुम्ही असं काय सांगाल की प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला हवा का ज्यांनी नाही घेतला, ज्यांच्या नाही आला नंबर त्यांनी नाही घ्यायचा प्रयत्न. सर्वप्रथम सर्वांनी स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवाव्या, जोरात आवाज. स्पर्धेत भाग जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण विनर ठरलेलो असतो. स्पर्धेत भाग घेणं हे फार महत्वाचं असतं. क्रमांक 1 आपण म्हणतो फॉर्मॅलिटी म्हणून आपण क्रमांक देतो किंवा येतो किंवा नाही, पण जेव्हा आपण भाग घेतो तिथे आपण विनर होतो. तर खरं तर दोन्ही विषय वेगळे होते. सगळ्याची डाळ आणि पेय पदार्थ खूप सुंदर सगळ्यांचे होते. आम्हाला खूप वेळ झाला आणि जरा यांचे वादविवाद सुद्धा झाले कारण पदार्थ एवढे छान होते. त्याच्यामुळे आजची स्पर्धा खरंच एक टॉप होती सर. तर याच्या पुढे प्रत्येक पाककला स्पर्धेत भाग घ्यावा, त्याने तुम्हाला एक अनुभव येतो की आता माझा पदार्थ छान
पाककला स्पर्धा खरंच उत्तम होती. आज गेले मी 15 वर्ष पाककला स्पर्धेचं जजिंग करते. खूप पदार्थ चाकले आहेत, काही पदार्थ नाविन्य असतात, काही पारंपरिक असतात. आणि इथे महत्वाचं म्हणजे सजावट पण अप्रतिम होती. पदार्थासोबत तुम्ही सजावट कशी करता हेही तेवढं महत्वाचं असतं. पदार्थ पोटात जाण्याच्या आधी आपण डोळ्याने तृप्त झालो पाहिजे. हा पाककला स्पर्धेचा सगळ्यात मोठा नियम असतो. त्याच्यामुळे इथे सजावट सोबत पदार्थासोबत सजावट दोन्ही उत्तम होतं. धन्यवाद. थँक्यू मॅडम. अंशुमन, मी तुला विचारेन पुढचा प्रश्न की आता या एवढ्या वेगवेगळ्या सरस पाककृती पाहिल्यास, पेय पाहिलीस, आता घरी जाऊन बायकोला काय मार्गदर्शन करणार आहेस का? नाही, मलाच करायचं ना, कशाला मार्गदर्शन करायचं. नाही, पण मी खरंच कौतुक करतो की तुम्ही डेअरिंग करून हे बनवलं आणि आम्हाला खायला घातलं. सगळ्यांचं कौतुक आहे. मुळात मला खायला खूप आवडतं आणि मी टॅगचे आणि लोकमत सखी मंचाचे आभार मानतो की इतके सगळे पदार्थ, बरोबर आपण हॉटेलमध्ये गेलं तेवढे पदार्थ मागवू शकत नाही, बिल जास्त होईल ना. त्यापेक्षा फुकटमध्ये एवढं खायला मिळालं, टेस्ट करायला मिळालं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि काही पदार्थ जबरदस्त खायला लागले त्याबद्दल त्यांचेही आभार. पण खरंच कौतुक आहे, तुम्ही एवढं सगळ्यांनी भाग घेतला. मला असं वाटतं की भरपूर आणखी असतील. मला वाटतं पुढच्या टॅग आणि लोकमत सखी म्हणजे पुन्हा एकदा ऑर्गनाईज करतील तेव्हा हे सगळं मॉल भरलेलं असं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. अंशुमन, तू जसं सांगितलं तसं मी सगळ्या स्पर्धक महिलांना सांगू इच्छितो की खरं तर आपण 60च्या आसपासच एंट्रीज घेतल्या, पण परवापासून एंट्रीज बंद केल्या. जवळपास त्या 300च्या वर एंट्रीज गेल्या असत्या. त्यामुळे तुम्ही नशिबानं ज्यांना पटकन याच्यात प्रवेश मिळाला स्पर्धेमध्ये. हा, कुशल नशिबाने 300 पदार्थ खायला लागत नाही कुशलला, म्हणून आपण 60 वरच एंट्री रेस्ट्रिक्ट केली होती. आमच्याकडे तू जसं सांगितलं कुशलने की मी फूडी आहे, मॅडम स्वतः सेलिब्रिटी शेफ आहेत. आमच्याकडे एक आमचा शेफ आहे जो सेलिब्रिटी आहे, फक्त तो आमच्या पुरता शेफ आहे आणि तो म्हणजे संतोष जुवेकर. आम्ही असं नेहमी म्हणतो की त्याच्या हाताला अप्रतिम चव आहे. म्हणजे तुम्हाला कालचंच उदाहरण देतो. काल संतोषने माझ्यासाठी आपले ओले बोंबील असतात ना, ओल्या बोंबलाचं शेवगा टाकलेलं कालवण केलं होतं आणि इंद्रायणी भात ज्याच्यात काय बोंबील, कोलंबी आणि शेवगा त्याचं कालवण होतं आणि इंद्रायणी भात मशरूम अँड सोया. हां, तर त्याला एवढं सगळं कळतं त्यातलं. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा माझा हा होता. तर म्हणजे परीक्षक कसं असावं की ज्याला कळतं की हां हे याच्यात टाकलं की याच्यातून हे बनेल, ह्याची ही चव आहे, याची चव अशी नसावी. तर तसं संतोष तुला आज तुझ्यातला तो खूप जागा झाला होता का सगळ्या त्या टेस्ट करत असताना? नाही, अर्थात सगळ्यात आधी लोकमतचं खरंच मनापासून आभार. खूप चांगला अशी स्पर्धा अरेंज करून आम्हाला खूप छान छान सगळ्या गोष्टी खायला मिळाल्या आणि माझ्याही ज्ञानात भर पडली. त्यात यातल्या काही गोष्टी मी बघितल्या आहेत. एक मासवडी जी मी पहिल्यांदाच खाल्ली आहे. मी तू पहिल्यांदा खाल्लीस? पहिल्यांदाच खाल्ली. त्यामुळे मी प्रयत्न करीन ते बनवण्याचं. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं कौतुक. हां, सॉरी, मास आहे ना, माससाठी सिनेमे करून पण मला विषय एक गोष्ट सांगायला आवडते की कुकिंग सुद्धा एक कलाच आहे. जसं आम्ही अभिनय करतो किंवा लिखाण, डिरेक्शन या सगळ्या ज्या कला आहेत, तसं जेवण बनवणं सुद्धा एक कला आहे. आणि आपल्या कलेवर आपण नितांत प्रेम करतो. तसं मला असं वाटतं की माझं जेवढं ॲक्टिंगवर, अभिनयावर प्रेम आहे ना, ते मला त्याच्यापेक्षा 2% जास्त माझं कुकिंगवर प्रेम आहे. कारण मला असं वाटतं कुठलाही पदार्थ जेव्हा आपण बनवतो ना, तो पदार्थ इतकं प्रेम त्या पदार्थावर आपण स्वतः करावं लागतं. इतक्या प्रेमाने, इतकं छान प्रेमाने तो बनवला ना की तो इतरांना आवडतोच. तसंच अभिनय जे कॅरेक्टर मी करतो ना, त्या कॅरेक्टरवर मी तेवढं प्रेम करतो. मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडल्याशिवाय लोक त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडू शकत नाही. तसंच या जेवणाचं. सो या दोन्ही कलामाला मी अशी सांगड घाली या कलेची. त्या बात आहे. संतोषचं ऐकून असं वाटलं की पुढच्या वेळेला इथे स्पर्धक कोण कोण आहेत या सगळ्यांना परीक्षक बनवा आणि संतोषसारख्या पुरुषांनाच भाग घ्यायला लागला आहे ना. तुम्ही इतकं बरोबर बोला, तुमचं नाव पती. तर सर, आपण जरा महाराष्ट्र बाजारपेठ याच्याबद्दल सांगा, लोकांना कळू द्या की तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठची संकल्पना काय आहे. नमस्कार सर्वांना.
सर्वप्रथम मी लोकमत सगळ्यांचे आभार मानतो की गेली 6 वर्ष आम्ही सोबत आहोत लोकमत सखी मंच आणि महाराष्ट्र बाजारपेठ. तर लोकमत सखी मंच जे आहे ते महिलांसाठी का स्पेशल व्यासपीठ आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. तसंच महाराष्ट्र बाजारपेठ हे महिलांसाठी व्यासपीठ आहे व्यवसाय करण्यासाठी, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी. आज जे तुम्ही पदार्थ बनवले ते घरी बनवत आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बरोबर जर गेले तुमचे पदार्थ तुमचा व्यवसाय वाढणार. तुमचे जे काही प्रोडक्ट असतील ते महाराष्ट्र बाजारात द्या, नक्कीच तुमचा व्यवसाय पण वाढेल. दादरमध्ये सुपर मार्केट आहे, 50,000 महिला आपल्या सभासद आहेत. तर तुम्ही सभासद व्हा, तुमचा व्यवसाय वाढवा आणि 2 महिने किराणा सामान खरेदी करा. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला किराणा सामान फ्री मिळणार लाईफ टाईम. फक्त ऑफिसला भेट द्या. धन्यवाद. थँक्यू. क्या बात आहे. बघा इथे तुम्हाला संधी सुद्धा उपलब्ध झाली आहे. म्हणजे केवळ बक्षीस नाही, पण बक्षीस नसेल मिळालं तर संधी जर मिळणार आहे की तुम्ही उद्योजिका होऊ शकाल. तर आता प्रेक्षक स्पर्धक हे बाजूला जे सगळे बघतायत यांच्यापैकी यातल्या कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे? कुशल भद्रुके यांना प्रश्न विचारायचा आहे. जर तुमचा कोणाचा अनुभव असेल की नाही मला माहीत नाही, पण माझा असा अनुभव आहे की TV वरती जेव्हा केव्हा पाककलेचा कार्यक्रम चालू व्हायचा तेव्हा माझी आई ना एवढी जाड डायरी होती तिची, त्याच्यावर कायम लिहून घ्यायची. दुपारचे ते कार्यक्रम असायचे आणि माझी आई कायम त्या रेसिपीज लिहून घ्यायची. त्या तिने कधीच आयुष्यात बनवलं नाही, शपथ सांगतो शपथ. पण त्या कार्यक्रम माझ्या आईचं एक होतं की फोडणी घालताना आणि तो कार्यक्रम चालू असताना आई लिहिताना या 2 वेळेला डिस्टर्ब नाही करायचं. बाकी तुम्ही काही करा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यावेळेला जर डिस्टर्ब केलं तर झाडू नाही मारले. इतकं भयंकर होतं. मला असं विचारायचं की तुम्ही कधी अशा रेसिपीज लिहून घेतल्यात का? नाही, मी रेसिपी तयार केल्या स्वतःच्या, लिहून कधी नाही घेतली. पण तुम्ही असं बघून कधीच लहानपणापासून तुम्हाला तशी आवड? कारण मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ॲज अ शेफ म्हणून भाग घेऊन सगळ्यांना रेसिपी दाखवले. अच्छा, म्हणजे त्यात तुम्ही ज्यांच्यामुळे आम्ही मार खाल्लाय. थँक्यू. हॅलो, मला संतोषला प्रश्न विचारायचा आहे. तो त्याची आई माहेरची डहाणूची आहे, त्याला माहिती असेल. तर त्याला तिकडचा कोणता पदार्थ जास्त आवडतो? डहाणूचा खूप पदार्थ आहेत तसे, पण मी ब्राह्मण आहे, मी खातो तरी मला माहिती आहे, तू बोल. पण मला ना आजी, आम्ही गेलो ना गावी पहाडला, की चुलीतले भाजलेले बोंबील आणि कांद्याची आणि टोमॅटोची ती चटणी, खोबरी घातलेली चटणी आणि भाकरी. तुला मी हा प्रश्न का विचारला? का? कारण मी तुझ्या मावशीची मुलगी आहे. अरे वा, मला माहिती आहे, तू ओळखणार नाही. अंधेरीची मावशी. येस येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू. सखी सुगरण स्पर्धा अचानक सखी नाटल्या स्पर्धा झाली. रेसिपी बनवायच्या अगोदर कोणता मंत्र बोलता? रेसिपी बनवायच्या अगोदर कोणता मंत्र बोलता? नाही, मंत्र वगैरे काहीच म्हणत नाही. अन्नपूर्णा माते की जय म्हणून आपण किचनमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण पदार्थ सांगतो. नाही तर म्हणतात एकदा होऊ दे रे बारा बाबा, असा त्यांचा मंत्र असतो. जेव्हा आपण किचनमध्ये जातो तेव्हा अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं, बाकी मंत्र काही नाही. सर, मी माझा एक एक्सपिरियन्स सांगू. म्हणजे नवरा बायकोमध्ये कायम भांडणं होतात ना, असं तू मी होतेच ना. काय सर बोलताय तुम्ही? मी सर आठवड्यातले 4 दिवस मी राहायला तुमच्या घरी असतो, मला माहिती आहे. बाकीचे 3 दिवस तुम्ही माझ्याकडे येता राहायला. पण मी काय केलं माहिती आहे, जेवण शिकायचं म्हणून मला वरण आमटी उत्तम बनवता येते, भात येतो, ऑमलेट येतं आणि चहा बनवता येतो. मला असं वाटतं की जगण्याचे जे मूलभूत गरजा आहेत जीवनातल्या त्या मला येतात. काय मॅडम? नक्कीच मी नाही देणार संतोष. नाही, 4 दिवस हा ह्याच्या घरी जातो, 3 दिवस हा ह्याच्या घरी जातो. दोघांना एका वेळेला घराच्या बाहेर काढले की माझ्या घरी येतो. आणि हे खरं आहे. संतोषला ना संतोष जेवण बनवतो, पण संतोषला ना खायला द्यायला खायला घालायला खूप जास्त आवडतं.
मी कधी पण संतोषकडे गेलो की संतोषला माझी टेस्ट माहिती आहे. तो जी कॉफी बनवून देतो ना ती असं बोलू नये पण मागच्या एका मोठ्या शॉपमध्ये पण तशी कॉफी मिळत नाही. बरं संतोष, हळूहळू तुझ्या घरचा पत्ता मागायला लागतील. हा, कुणाला काही बरं आणखी ऍक्च्युली हे मराठी स्टार आपल्या इथे आले आणि आमची लोकमतचे पदार्थ टेस्ट केले, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता ट्रेनिंगमध्ये चालले ना आणि आज काय खाणार पाहिलं का तुम्ही? आणि तो फेमस आहे, त्याला त्याची वाईफ रोज काय ना काय. हो पाहिलं. तर मला तुम्हाला विचारतंय, तुम्ही आज काय खाणार? तुमच्या आवडीच्या डिश, तुमची एक डिश सांगा सगळ्यांनी आवडीची की तुम्ही आज आता काय खाणार. आमच्या आवडीची आता खाणार नाही, खाण्या एवढी जागा नाही मॅडम, पण मी सांगतो तरी पण तुमची फेवरेट डिश सांगा. मला पाणीपुरी खायला खूप आवडते. मी ऑलमोस्ट रोज पाणीपुरी खातो. ओके. अंशुमन म्हणतोय अजून थोडा वेळ इथे थांबलो तर घरी गेल्यावर फक्त मार घ्यावा लागला. मला काय, मी शोधत असतो, घर फिरत असतो. त्यामुळे ज्या दिवशी मी बनवत नाही, त्यामुळे आज माझ्या घरी मी काही बनवलेलं नाहीये. त्यामुळे आज पिचूला विचारतो काय आहे ते, किंवा पुन्हा तुझ्याच घरात तारा नाही, तुझ्याकडेच जे मिळेल ते. मला ना घरचं काही दिलं ना, मी काही खाऊ शकतो घरचं कधी, आणि ते शिळा असलं तरी मला चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, पण घरचं हवं बस. नाही, मला फिश खूप आवडतं, त्यामुळे मला फिशच झाले जास्त आवडतं. माझं काय चालतं, फक्त फिश आणि मटण सोडून काही द्या, नॉनव्हेज सोडून द्या चालेल. वरण भात आणि टोमॅटो चटणी. कळलं तुम्हाला सगळ्यांचा फेवरेट डिश? आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? मला नाही, खरंच संतोषने बनवलेले काही आवडतं, पण माझ्या घरी माझी आई चिकन फार जबरदस्त बनवते. त्यामुळे इंद्रायणी भात आणि आईच्या हातचा चिकनचा रस्सा, मासे, त्याची लिस्ट आहे की एकमताने निकाल लावला असं म्हणू शकत नाही. चारही परीक्षकांना 4 वेगवेगळे पदार्थ आवडले होते, म्हणजे जवळपास सगळेच विनर होते असं पकडा. हे खऱ्या अर्थाने असं की प्रत्येकाची आवड वेगळी होती. मग ज्यावेळेला 4ही वेगळे झाले किंवा 2-2 असं परीक्षकांची समविभागणी झाली, त्यावेळेला एक मत एक्स्ट्रा द्यायला म्हणून मी गेलो, पण मी कन्फ्यूज झालो. इतके छान पदार्थ केले होते आणि घरच्या धकाधकीतून, कुटुंबाच्या काळजीतून, लेकाच्या, नवऱ्याच्या, भावाच्या या सगळ्या काळजांमधून तुम्ही जो स्वतःसाठी वेळ दिलात ना, त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप गरजेचं आहे स्वतःचं कौतुक करणं सुद्धा. कोरम टीम तर्फे विकास सरांना, विजू सरांचा सत्कार करायचा. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतो. सगळ्यात आधी सखी सुगरण स्पर्धा उन्हाळी पेयामध्ये एकूण 3 पारितोषिक आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ आहेत, पण त्यांना क्रम नाही. म्हणजे उत्तेजनाचं पहिलं किंवा उत्तेजनाचं दुसरं असं नाही, उत्तेजनार्थच आहे. तर 1 उत्तेजनार्थ पारितोषिक आणि या आजच्या सखी सुगरण स्पर्धेचं पहिलं पारितोषिक जात आहे शीतल पाटील. सुगरण स्पर्धा उन्हाळी पेय याच्याचं उत्तेजनार्थ पारितोषिक. आणि मी विनंती करतो कुशल बद्रिके यांना की पहिलं पारितोषिक आपण शीतलताई पाटील यांना द्यावं. या पुढचं पारितोषिक आहे. मी विनंती करेन की सगळ्याच परीक्षकांनी आणि मान्यवरांनी उभं राहून, म्हणजे सगळ्यांना आनंद मिळेल आपलं बक्षीस स्वीकारण्याचं. पुढचं बक्षीस देण्याची विनंती करतो मी निजामकर मॅडमना. पुढचं बक्षीस आहे सखी सुगरण स्पर्धा उन्हाळी पेय उत्तेजनार्थ तेजल देसाई. तेजल उन्हाळी पेय.
त्या तुमच्या आवडीची डिश करून घेऊन येणार आहेत कोणीपतही. तुमचं आहे द्वितीय पारितोषिक सखी सुगरण स्पर्धा उन्हाळी पेय विभागातील गीता चाफेकर टॅगच्या या सदस्य आहेत आमच्या गीताताई चाफेकर. जोरदार टाळ्या होत्या तो जिंकले. पहिलं पारितोषिक आहे उन्हाळी पेय. पहिलं पारितोषिक रेणुका कल्लेरी. रेणुकाताई कल्लेरी टॅग लोकमत सखी सुगरण स्पर्धेचं अभिनंदन तुमचं. रेणुकाताई कल्लेरी यांनी ओव्याच्या पाण्याचं सरबत केलं होतं उन्हाळी पेय म्हणून. ओवा हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि त्याचं अत्यंत उत्तम चव असलेलं सरबत होत होते. अभिनंदन रेणुकाताई. मी सगळ्या ज्यांना पारितोषिक मिळाली आहेत त्या सगळ्या सांगितलं आणि लोकमत तुमच्या अख्ख्या समूहाचं हे कौतुक आहे. ही खरं तर तुमचा जी पावती आहे की जी एक महिला कधीच बाहेर पडली नाही असं म्हणाली की लोकमत सखी या उपक्रमाच्या निमित्ताने बाहेर येऊन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आज स्पर्धेतलं पहिलं पारितोषिक मिळवले. लोकमतसाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या की इतका उत्तम उपक्रम लोकमत राबवतं. लोकमत रोख पारितोषिक होती म्हणजे तृतीय पारितोषिक पौर्णिमा सत्तार यांना 2000 रुपये रोख होतं. गीता चाफेकर मॅडमना 3000 रुपये आणि रेणुका कल्लेरी यांना 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील मिळालेलं आहे. त्याबद्दल आनंदाने शिट्टी वाजवलेली आहे. खरं तर महिला असताना शिट्टी वाजवण्याचं धारिष्ट्य ज्यांनी केलंय. चणा डाळ रेसिपी या भागाच्या पारितोषिक वितरणाकडे जाऊया. मगाशी सांगितलं तशी पुन्हा एकदा 5 पारितोषिक आहेत ज्यातील 2 उत्तेजनार्थ आहेत. त्यांना कुठलाही पहिला किंवा दुसरा असा क्रमांक नाही. ती केवळ उत्तेजनार्थ आहेत आणि त्या उत्तेजनार्थमधलं एक पारितोषिक मिळालेलं आहे. पुन्हा एकदा शीतलताई पाटील यांना मिळालं आहे. शीतल पाटील आपण जो एक बॉक्स बघतो आहात सर्टिफिकेट सोबत प्रत्येक पारितोषिकाला तर महाराष्ट्र बाजारपेठतर्फे होम अप्लायन्सेस गिफ्ट सुद्धा मिळाले. महाराष्ट्र बाजारपेठसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ. तुम्हाला होम अप्लायन्सेस गिफ्ट त्यांनी दिलेली आहे. पुढचं आहे सखी सुगरण स्पर्धा चणा डाळ रेसिपी उत्तेजनाचं पारितोषिक कीर्ती दळवी. कीर्ती दळवी चणा डाळ रेसिपी आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्यातर्फे भेट ते जात आहे साधना राजे. तृतीय पारितोषिक सखी सुगरण स्पर्धा चणा डाळ रेसिपी. अहो टाळ्या जोड. साधना राजे सखी सुगरण स्पर्धा चणा डाळ रेसिपी. द्वितीय पारितोषिक आहे वंदना पवार. वंदना रुपये महाराष्ट्र बाजारपेठ यांच्याकडून होम अप्लायन्स आणि जोरदार टाळ्याचा आवाज येतो. पारितोषिकाच्या विनर. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांचे पदार्थ पाहिले असतील ना. कोणाला काय अंदाज खाल्ले पण. अच्छा वा वा. कोणाला काही अंदाज आहे हा. आणि मोदक म्हणतात की अजून मासवडी. संतोषला आवडल्यामुळे मासवडी सुद्धा एक नंबर असू शकते. आणि काय बरं ठीक आहे चला मी विनर जाहीर करतो. तुम्ही बरोबर होतात. मोदक ज्यांनी केला होता त्या मोहिनी घरात 5000 रुपये रोख महाराष्ट्र बाजारपेठतर्फे होम अप्लायन्स गिफ्ट आणि प्रमाणपत्र असं या बक्षिसाचं रूप आहे. अत्यंत उत्तम मोदक होता. सगळ्यांनाच आवडला. अनेकांनी ज्यांनी तो टेस्ट केला ज्यांना मिळाला टेस्ट करायला.
अजून बाकी आहेत पारितोषिकं, सगळी संपलेली, लगेच निघू नका. टॅग या संस्थेअंतर्गत ज्या ज्या सभासदांनी भाग घेतला होता त्यांच्यासाठी सुद्धा विशेष काही पारितोषिक आहेत. संस्थेच्या सभासदांकरता पद्माताई देवल स्मृती पारितोषिक आम्ही त्यांना म्हणतो. त्यांच्या स्नुषा आहेत अमिता देवल यांच्यातर्फे ती पारितोषिकं पद्माताई देवल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिली जातात. खट्टा मिठा फ्रीजी आंबा शॉर्ट्स कीर्ती दळवी पारितोषिक घेण्यासाठी येतात. ₹1000 पद्माताई देवल पारितोषिक. सर्वोत्कृष्ट चणाडाळ रेसिपी पद्माताई देवल स्मृती पारितोषिक. चलपापडी आणि गाठ्या मुठ्यांची आमटी आरती पाठारे. आणि प्रेक्षक म्हणून, स्पर्धक म्हणून तर तुम्ही खूपच छान रिस्पॉन्स दिला, पण प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप छान रिस्पॉन्स दिला. तर त्याने प्रभावित होऊन एक आणखी पारितोषिक काढलेलं आहे, जे वेगळं जे ठरलेलं नव्हतं. उत्तम उखाणं घेतल्याबद्दलचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक जात आहे कोणाला? कल्पना पाटील यांना. अत्यंत उत्तम ताईबाई अक्का उखाणा लक्षात ठेवा पक्का जमलं तर. आता इतके लांब लांब उखाणे घेतात तोपर्यंत नवऱ्याचं वय वाढायचो. तर आता सांगता होण्याआधी मी सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. ग्रुप फोटोच्या आधी सगळ्यात आधी टॅग या आमच्या संस्थेबद्दल बरोबर आल्याबद्दल लोकमत समूहाचे मी आभार मानतो. त्याचबरोबर इतक्या सुंदर व्हेन्यू आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरम मॉलच्या मी सगळ्यांचे आभार मानतो. विकास काय कुठेतरी सोबत महाराष्ट्र बाजारपेठ यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लाईट अँड शेडने आम्हाला मदत केली इतर सगळ्या टेबल आणि खुर्च्या या सगळ्या व्हेन्यूच्या बाबतीत, त्याबद्दल लाईट अँड शेडचे सुद्धा मी आभार मानतो. आणि टॅगमध्ये येण्यासाठी जे जे काही हवं आहे त्याची माहिती तिथे आमचे अध्यक्ष बसले, आमच्या सुनीताताई इथे, त्यांनाही विचारू शकता तुम्ही. आणि आता मी विनंती करतो सर्व विजेत्यांना की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं, व्यासपीठावर यावं आणि